नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 7 मे 2025 रोजी लेखा व कोशागार परीक्षेला आलेले प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार। तुम्हाला माहिती पडणार की टीसीएस आणि आयबीपीएस कसे प्रश्न विचारते। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, पहिला प्रश्न आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर बघा विद्यार्थ्यांनो, याचा आन्सर आहे 25 जानेवारी 1950 ला केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली। म्हणून 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन, राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो। 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो। क्वेश्चन नंबर सेकंड आहे, भारत छोडो हा नारा सर्वप्रथम कोठे देण्यात आला? तर बघा, भारत छोडो हा नारा सर्वप्रथम मुंबई येथे देण्यात आला। आणि कधी देण्यात आला? 8 ऑगस्ट 1942 ला भारत छोडो हा नारा मुंबई येथे देण्यात आला। क्वेश्चन नंबर थर्ड आहे, कोणत्या ऍक्टमुळे कंपनीला त्याचा कारभार 20 वर्षासाठी वाढवता आला? तर याचा आन्सर आहे चार्टर ऍक्ट 1813 नुसार। चार्टर ऍक्ट 1813 नुसार कंपनीला त्याचा कारभार 20 वर्षासाठी वाढवता आला। क्वेश्चन नंबर 4 आहे, भारतीय राज्यघटनेतील भाग 2 कशाशी संबंधित आहे? तर बघा काय विचारलंय, भाग 2। तर भाग 2 कशाशी संबंधित आहे? नागरिकत्व। कलम किती येते? कलम 5 ते 11। कलम 5 ते 11 काय आहे? नागरिकत्व। आणि किती मध्ये आहे? भाग 2। आणि भाग 3 मध्ये काय आहे? मूलभूत हक्क। मूलभूत हक्क किती? 12 ते 36। मूलभूत हक्क 12 ते 36 कलम मध्ये आणि भाग 3 मध्ये। आणि भाग 4 मध्ये काय आहे? भाग 4 मध्ये आहे डीपीएसपी म्हणजे राज्याचे नीती निर्देशक सिद्धांत। डीपीएसपी म्हणजे राज्याचे नीती निर्देशक सिद्धांत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज। हे किती मध्ये आहे? 12 ते 35 आणि इथे आहे 36 ते 51 कलम मध्ये। 36 ते कलम 51 मध्ये डीपीएसपी आहे। आणि भाग 4A मध्ये काय आहे? भाग 4A मध्ये आणि कलम 51 मध्ये काय आहे? मूलभूत कर्तव्य। मूलभूत हे सर्व लक्षात ठेवा, हे सर्व परीक्षेला वारंवार विचारले जाते। ठीक आहे। क्वेश्चन नंबर 5 आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती कोणत्या कलमात केली जाते? तर बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये विधान परिषदेची विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती कलम 169 नुसार केले जाते। ठीक आहे। बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या। तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात। बघा क्वेश्चन नंबर 6 आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्यात कधी लागू झाला? तर याचा आन्सर आहे 28 एप्रिल 2015 ला। 28 एप्रिल 2015 ला महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्यात लागू झाला। क्वेश्चन नंबर 7 आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? तर बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे। कोणाचा आहे डिस्कवरी ऑफ इंडिया? पंडित जवाहरलाल नेहरू। क्वेश्चन नंबर 8 आहे, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? तर बघा, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल हा
लॉर्ड विल्यम बेंटिक होता. लॉर्ड विल्यम बेंटिक, नावातच काय बेंटिक, बॅन, नावातच काय बॅन, तर कोण असणार लॉर्ड विल्यम बेंटिक. अशा ट्रिकने लक्षात ठेवा. आणि कधी करण्यात आला 1829 ला. आणि यामध्ये सर्वात महत्वाचे योगदान कोणाचे होते? राजा राममोहन रॉय, राजा राममोहन राय यांचे सतीची चाल बंद करण्यात महत्वाचे योगदान होते. क्वेश्चन नंबर 9 आहे, भारत आणि श्रीलंका दरम्यान सिनेक्स हे युद्ध अभ्यास कुठे झालेले आहे? तर बघा याचा आन्सर आहे विशाखापट्टणम. भारत आणि श्रीलंका दरम्यान सिनेक्स हे युद्ध विशाखापट्टणम येथे झालेले आहे. क्वेश्चन नंबर 10 आहे, रतन टाटा यांना पद्मविभूषण हे पुरस्कार केव्हा मिळाले? तर याचा आन्सर आहे 2008 ला. रतन टाटा यांना पद्मविभूषण पुरस्कार हे 2008 ला मिळालेले आहे. बघा विद्यार्थ्यांनो, हे सर्व प्रश्न परीक्षेला आलेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच प्रश्न TCS आणि IBPS वारंवार विचारत असते. क्वेश्चन नंबर 11 आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर बघा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. कोण असतात? उपराष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 12 आहे, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर बघा याचा आन्सर आहे 2005 ला. 12 ऑक्टोबर 2005 ला. 12 ऑक्टोबर 2005 ला माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला. क्वेश्चन नंबर 13 आहे, दुसरी जागतिक AI परिषद कोणत्या देशात भरवण्यात आली? तर याचा आन्सर आहे दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया. दुसरी जागतिक AI परिषद दक्षिण कोरिया या देशात भरवण्यात आली. क्वेश्चन नंबर 14 आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वापरणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर याचा आन्सर आहे सिंधुदुर्ग. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वापरणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा सिंधुदुर्ग आहे. क्वेश्चन नंबर 15 आहे, खालीलपैकी ऑडिट रिपोर्ट कोण सादर करतो? तर याचा आन्सर आहे लेखा परीक्षक. ऑडिट रिपोर्ट हे लेखा परीक्षक सादर करतो. क्वेश्चन नंबर 16 आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर याचा आन्सर आहे 25 जानेवारी 1950 ला. आणि कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात आली? तर कलम 324. कलम 324 नुसार केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. भारत छोडो हा सर्वप्रथम नारा कुठे देण्यात आला? तर कुठे? मुंबईला. कधी? 8 ऑगस्ट 1942 ला. क्वेश्चन नंबर 18 आहे, हिमालय पर्वताची निर्मिती कोणत्या दोन टक्कर मध्ये झालेली आहे? तर बघा याचा आन्सर आहे भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट. काय आहे? भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट. हिमालय पर्वताची निर्मिती या दोन प्लेट मध्ये झालेली आहे. क्वेश्चन नंबर 19 आहे, कोणत्या ऍक्टमुळे कंपनीला त्याचा कारभार 20 वर्षासाठी वाढवण्यात आला? तर बघा या प्रश्नाचं आन्सर आधीच मी सांगितलंय. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये द्या. आणि तुम्हाला ज्या पण प्रश्नाचं उत्तर येते ते सर्व कमेंट मध्ये देत चला. आणि तुमचा स्कोर सुद्धा चेक करत चला. क्वेश्चन नंबर 20 आहे, भारतीय राज्यघटनेतील भाग 2 कशा संबंधित आहे? तर हे कशात आहे? नागरिकत्व. आणीबाणी कशामध्ये येते? आर्टिकल 352, 356 आणि आर्टिकल 360. इथे काय असते? राष्ट्रीय आणीबाणी. इथे काय असते? राष्ट्रपती शासन. लक्षात ठेवा. आणि इथे असते आर्थिक आणीबाणी. कसं लक्षात ठेवायचं? 352, 356 आणि 360 चारचा फरक आहे. ठीक आहे. पहिल्याच्यात काय असते? राष्ट्रीय आणीबाणी. 356 ला काय असते? राष्ट्रपती शासन. आणि 360 ला काय असते? आर्थिक आणीबाणी. आणि बघा विद्यार्थ्यांनो, कलम 368 सुद्धा विचारलं जाते.
संविधान दुरुस्ती कोणत्या कलमांतर्गत येते? कलम 368. आणि हे कोणत्या संविधानातून घेतले आहे आपण? तर हे घेतले आहे कोणत्या देशातून घेतले आहे? तर हे घेतले आपण साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका या देशातून घेतले आहे संविधान दुरुस्ती कलम. भारतीय राज्यघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती कोणत्या कलमात केलेली आहे? तर याचा आन्सर आहे कलम 169. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्यात कधी लागू करण्यात आला? तर याचा आन्सर आहे 28 एप्रिल 2015 ला. 28 एप्रिल 2015 ला महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा लागू करण्यात आला. 28 एप्रिल 2015 MPSC कायदा. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदनुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालाय? तर बघा मतदानाचा अधिकार हे कलम 326 नुसार प्राप्त झालाय. कशानुसार? कलम 326 नुसार मतदानाचा अधिकार भारतीय नागरिकांना प्राप्त झालाय. आणि कलम 14 मध्ये काय असते? कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता. कलम 324 नुसार काय झालंय? केंद्रीय निवडणूक आयोग. केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना. 14 नुसार कलम 14 काय म्हणते? कायद्यासमोर समानता. आणि 360 काय? आर्थिक आणि बाणी. लक्षात ठेवा, चारही कलम महत्वाचे आहे. क्वेश्चन नंबर 24 आहे ने ये व शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर याचा आन्सर आहे तृतीया. ने ए शी. ने शी हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे आहेत. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? तर हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन किती तारखेला येतो आणि तो दिवस काय म्हणून साजरा केला जातो? कमेंट करा. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण आहे? लॉर्ड विल्यम बेंटिक. 1829 ला राजा राममोहन राय यांच्या मदतीने. भारतीय राज्यघटनेतील कलम 51 कशाशी संबंधित आहे? तर बघा आधीच सांगितलं 51 कशाशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्य. भाग 4 ए मध्ये येते. कशामध्ये येते? भाग 4 ए मध्ये. आणि मूलभूत हक्क बघा मूलभूत हक्क येते भाग 3 मध्ये. मूलभूत हक्क भाग 3. मूलभूत कर्तव्य भाग 4 ए. मार्ग भाग 4. ठीक आहे. आणि याचा कलम काय? मूलभूत हक्कांचा 12 ते 35. आणि याचं काय? मार्गदर्शक तत्वे 36 ते 51. आणि मूलभूत कर्तव्य कुठे आहे? कलम 51 अ मध्ये. ठीक आहे. सूर्यकिरण युद्ध अभ्यास कुठे झालेला आहे? तर सूर्यकिरण युद्ध अभ्यास हा कुठे झाला आहे? तर याचा आन्सर आहे नेपाळमध्ये. सूर्यकिरण युद्ध अभ्यास हा नेपाळमध्ये झालेला आहे. क्वेश्चन नंबर 29 आहे भारत आणि श्रीलंका दरम्यान सिनेक्स हे युद्ध अभ्यास कुठे झालेले आहे? तर बघा भारत आणि श्रीलंका दरम्यान सिनेक्स हे युद्ध अभ्यास विशाखापट्टणम येथे झालेले आहे. रतन टाटा यांना पद्मविभूषण पुरस्कार केव्हा मिळाला? तर ते मिळाले आहे 2008 ला. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर बघा विद्यार्थ्यांनो याचा आन्सर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. क्वेश्चन नंबर 42 आहे घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 42वी घटना दुरुस्ती ही कधी करण्यात आली? 1976 ला. 42वी घटना दुरुस्ती ही 1976 ला करण्यात आली. माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर याचा आन्सर आहे 12 ऑक्टोबर 2005 ला. 12 ऑक्टोबर 2005 ला माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला. क्वेश्चन नंबर 34 आहे विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची एकूण संख्या किती आहे? तर याचा आन्सर आहे 34. महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषद आहे. लक्षात ठेवा. अरे आताच झाला डबल होते. अर्थविषयक विधेयक कोणाच्या संमतीशिवाय मांडता येत नाही? तर याचा आन्सर आहे राष्ट्रपती. अर्थविषयक विधेयक हे राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय मांडता येत नाही.
क्वेश्चन नंबर 36 आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर याचा आन्सर आहे मुंबई उपनगर. कोणता आहे? मुंबई उपनगर. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर हा मुंबई उपनगरचा आहे. किती आहे? 89.9%. आणि सर्वात कमी कोणाचा आहे? सर्वात कमी आहे नंदुरबार. किती आहे? 64.4%. 64.4%. सर्वात कमी नंदुरबार आणि सर्वात जास्त मुंबई उपनगर. पर्सेंट सुद्धा लक्षात ठेवा. कितव्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाची रचना, कलमानुसार आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आली? तर याचा आन्सर आहे 72व्या घटना दुरुस्ती. तर याचा आन्सर आहे 72व्या घटना दुरुस्तीनुसार. 72व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाची रचना आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. सॉरी याचे आन्सर 72 नाही आहेत, याचे आन्सर येते 73. सॉरी, तेच थोडं कन्फ्युज होतं. 73व्या घटना दुरुस्तीनुसार. क्वेश्चन नंबर 38 आहे, महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती आहे? तर याचा आन्सर आहे 25 वर्ष. लोकसभा विधानसभा 25. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 25 आहे. क्वेश्चन नंबर 39 आहे, तोखू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? तर याचा आन्सर आहे नागालँड. याचा आन्सर आहे नागालँड. तोखू इमोंग हा उत्सव नागालँड राज्यात साजरा केला जातो. आणि काय म्हणते? हॉर्नबिल फेस्टिवल. हॉर्नबिल फेस्टिवल याला काय म्हणतात? फेस्टिवल ऑफ फेस्टिवल. हा सुद्धा नागालँड मधील प्रमुख उत्सव आहे नागालँडचा. क्वेश्चन नंबर 40 आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर याचा आन्सर आहे 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. क्वेश्चन नंबर 41 आहे, खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर याचा आन्सर आहे मकालू. किती? अरे काय मकालू कुठून आलं? 41. कांचनगंगा. सॉरी, भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर आहे कांचनगंगा. कोणत्या? कांचनगंगा. किती आहे? 8,848. 8,848 मीटर. भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर आहे कांचनगंगा. भारतातील. क्वेश्चन नंबर 42 आहे, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर याचा आन्सर आहे 1955 ला. 1955 ला भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आला. क्वेश्चन नंबर 43 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल. कधी? 1 एप्रिल 1935 ला करण्यात आली. क्वेश्चन नंबर 44 आहे, मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? तर याचा आन्सर आहे न्यायमंडळ. मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायमंडळावर अवलंबून असते. आणि कलम 32 नुसार तुमचे मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यास तुम्ही डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकता. आणि आर्टिकल 32 लाच संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हटला आहे. काय म्हटलंय कलम 32 ला? संविधानाचा हृदय आणि आत्मा, हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. कोणाला म्हणतात? आर्टिकल 32 ला. क्वेश्चन नंबर 45 आहे, कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने
अर्थसंघीय सरकारची कल्पना घेतली आहे? तर याचा आन्सर आहे कॅनडा. कॅनडा देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्धसंघीय सरकारची कल्पना घेतली आहे. क्वेश्चन नंबर 46 आहे, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तर याचा आन्सर आहे मॅग्नीज. उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी मॅग्नीज धातू वापरला जातो. क्वेश्चन नंबर 47 आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर याचा आन्सर आहे पुणे. पुणे हे महाराष्ट्रातील शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. क्वेश्चन नंबर 48 आहे, गोदावरी व भीमा नदीची खोरे कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झाली? तर याचा आन्सर आहे हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट या पर्वतरांगेने गोदावरी व भीमा नदीची खोरे वेगळी झाली आहे हरिश्चंद्र बालाघाटमुळे. क्वेश्चन नंबर 49 आहे, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर याचा आन्सर आहे पितळखोरा. भारतातील पितळखोरा लेणी ही सर्वात प्राचीन लेणी आहेत. कोणती आहे? पितळखोरा. क्वेश्चन नंबर 50 आहे, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती आहे? तर याचा आन्सर आहे बॉम्बे असोसिएशन. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना ही बॉम्बे असोसिएशन आहे. क्वेश्चन नंबर 51 आहे, वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणत्या गावात पहिला दरोडा घातला? तर याचा आन्सर आहे 2. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने 2 गावात पहिला दरोडा घातला. क्वेश्चन नंबर 52 आहे, गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? तर याचा आन्सर आहे अरवली पर्वत. काय आहे याचा आन्सर? अरवली पर्वत. गुरु शिखर अरवली पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, शिकवण्याची पद्धत कशी वाटली? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.